एकदा देवाने एका आईला प्रश्न विचारला. तुमच्या आयुष्यातून सर्व सुख काढून घेतले आणि विचारलं की दुसरं काही मागा, तुम्हाला काय मागायचं असेल ते, तर तुम्ही काय मागाल? त्यावर त्या आईने खूप सुंदर उत्तर दिले. मी माझ्या बाळाचं नशीब माझ्या हाताने लिहिण्याचा अधिकार तुमच्याकडे मागेन. तुम्ही तो मला द्याल, कारण त्याच्या चांगल्या आयुष्याचे त्याच्या आयुष्यापुढे माझे सुख काहीच नाही. तेव्हा देवही विचारात पडले की खरंच या मातेला काय बरं द्यावं आपण आयुष्य, कारण हा अधिकार तर फक्त ज्योती मातेला आहे. तीच 5व्या दिवशी येते आणि बाळाचं नशीब लिहून जाते. मग तो अधिकार आपल्या आईला आपण कसं देणार? या आईला आपण कसा देऊ शकतो? परंतु त्याने आईला सांगितले की काही झालं तरी बाळावर खूप छान संस्कार कर. तुझ्या परीने तुझे आशीर्वाद तुझ्या बाळासाठी शिल्लक ठेव आणि सदैव त्याच्या चांगल्याचा विचार कर, त्याच्या भल्याचा विचार कर, त्याला चांगली शिकवण दे. अगं, ह्या आशीर्वादापेक्षा सुद्धा चांगलं नशीब लिहिणं दुसरं काय असतं? हे बघ, तू जे चांगलं शिकवशील ना, ते तुझ्या बाळाच्या उपयोगाला येणारच आहे आणि तेच त्याचं नशीब घडवणार आहे. कारण नशीब घडवणं हे आपल्याच हातात असतं. त्यामुळे नशीब लिहिणारी जरी ज्योती असली तरी खरं नशीब आपणच घडवणार असतो. तेव्हा तू एवढंच कर की बाळाला शिकव की कधी रागावू नकोस. त्यामुळे कधीही दुसऱ्याला रागील असं वागू नकोस. जरा विचार करूनच बोलत जा, कारण कोणी किती जरी जवळचा असला तरी क्षणभरसुद्धा परका माणूस विचार करत नाही. त्यामुळे तेवढं जरी तू बाळाला शिकवलंस तर तुझ्या बाळाचं नशीब खूप छान घडेल. काळजी करू नकोस, मी आहे पाठीशी.